हे बघा विशाल, मला आधी ते आपले म्हातारे आजोबा आहेत ना कोण, मला त्यांना आधी उत्तर द्यायचं. ते मला म्हणाले की मी ओरडते. मला वाटतं त्यांना जास्त अभ्यासाची गरज आहे. माझ्यासाठी बुद्धी नाटी झाल्यासारखं बोलायचं नसतं. हे मीडिया आहे. मी तुम्हाला सांगते, ऐका, अतिशय शांतपणे तुम्हाला सांगते की बघा, अरे म्हातारे आजोबासाठी झाली नाटी, साती बुद्धी झाली नाटी. आता काय उड्या मारल्याने होतंय? उगाच आपलं काहीतरी बडबड करायची नाही. तुमचं ऐकून घेतलं ना. जयश्रीजी, आता तोंडावर आपण थेट मुद्द्यावरती येऊयात, कारण वेळ कमी आहे, मला सगळ्यांकडे जायचं. जयश्रीजी, मी मुद्द्यावरच येते. आजोबाला म्हणा जरा तोंड बंद ठेव म्हणा. ऐकून घे. बोला जयश्री. बोल. हे पा मी म्हाताऱ्यांचा रिस्पेक्ट करते. मी तसं काही बोलत नाही. ऐकून घ्या तुम्ही. मला असं म्हणायचं, राज ठाकरेंना दिल्लीतल्या राजकारणातून नकारात्मक मार्ग मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांचं अस्तित्व शून्य झालेलं आहे. फक्त आत्ता राहिलेले जे त्यांचं राजकारण आहे ते गल्लीपुरतं मर्यादित मला दिसते कुठे कुठे. आता जे कुठेतरी पारावरती राज ठाकरे दिसतात, ते राज ठाकरे तिथे सुद्धा दिसणार नाहीत. राज ठाकरे, तुम्ही खबरदारी घ्यावी. चिमुकल्यांच्या जीवावर राजकारण खेळू नका. तुमच्या भावानी माशेलकरांचा जो रिपोर्ट आहे त्रैभाषिकचा, तो रिपोर्ट मान्य केला. त्यावेळेस तुमच्या तोंडामधून का आवाज आला नाही? एवढं मोठं भाषण ते उद्धव ठाकरेच्या मुलांनी केलं, तेव्हा का तुमच्या तोंडातून आवाज निघालेला नाही? आत्ताच का तुमच्या तोंडातून आवाज निघतो? बघा, राजकारण करा, मोठ्यांसोबत करा, पण चिमुकल्यांच्या जीवावर करू नका. कारण चिमुकल्यांचा IQ आहे ना, तो IQ असं सांगतो, मी सायंटिफिक स्टडी केलेली आहे, माझ्याकडे क्वांटिफेबल डाटा आहे. त्याच्या आधारावर मी सांगते की लहान 10 वर्षापर्यंतच्या मुलांना मल्टिपल लँग्वेज ते आत्मसात करू शकतात. आणि कुठे सक्ती आहे हो? मराठी भाषेचा अनादर कुठे आहे? राजभाषा म्हणून ज्या सरकारने, सन्माननीय देवेंद्रजींच्या सरकारने मराठीचा गौरव केलेला आहे, अशा वेळेस तुम्ही काहीतरी मराठी म्हणून लोकांना चिटवून देण्याचे काम करू नका. लोक आता सुज्ञ झालेले आहेत, म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झालेले आहेत. तुम्हाला मी हेच सांगते, माझा सल्ला तुम्हाला ऐकायचा असेल तर, नाहीतर तुम्ही पारावर देखील दिसणार नाही राज ठाकरे. कारण कुठेही सक्ती कोणत्याही भाषेची नाही. मराठी सोबत हिंदी याच्यासाठी शिकवली जावी, कारण हिंदी ही नॅशनल लँग्वेज आहे. आणि हिंदी भाषा जी आहे ती भारत देशातच नव्हे तर बहुतेक देशांमध्ये ती हिंदी भाषा आपण बोलली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. मी तरी जगामध्ये कुठे गेले, हिंदी नॅशनल भाषा आहे, कुठून शोध काढला तुम्ही? हिंदी नॅशनल भाषा आहे, राष्ट्रीय भाषा आहे, शोध कुठून काढला तुम्ही? तुमच्या शिक्षणाचा अभाव आहे का? तुम्हाला कळतंय काय बोलताय ते? शिक्षणाचा अभाव आहे का तुम्हाला? हिंदी राष्ट्रीय भाषा आहे, हा शोध तुम्ही कुठून काढला? बरं, ते त्यांनाच आपण त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. जयश्रीजी, जे आपण म्हणताय की हिंदी ही राजभाषा आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे का सांगा. जयश्रीजी, अविनाशजी, अखिलजी, आपल्याकडे जयश्रीजी आपण पूर्ण करा. मी विरोध समजू शकतो. जयश्रीजी पूर्ण करा. जयश्रीजी, आपण आपला मुद्दा पुन्हा मुद्द्यावरती येऊया. मला माझा मुद्दा पूर्ण करायचा आहे, प्लीज बोला. चला. माझ्या मुद्द्यावरती आहे, जेव्हा इथे काय चाललंय, इथे विषय चालला की तुम्ही तिसरी भाषा हिंदी घेताय. ठीक आहे, ही पॉलिसी जी आहे ती शासनाने अभ्यासपूर्ण मार्गाने ती पॉलिसी अंमलात आणलेली आहे. गावागावात, खेड्यामध्ये सगळीकडे आनंदाने सगळे मुलं जे आहे ती हिंदी त्यांना ऑलरेडी थोडी बहुत आत्मसात असते, ती आता चांगल्या प्रकारे शिकवत आहे. टीचरची सगळ्या लोकांची अरेंजमेंट झालेली आहे. आणि जेव्हा अंमलात आलेली असते पॉलिसी, त्यावेळेस मध्येच हे सगळं जे आहे जे उद्भवलेलं आहे तसं करता कामा नये. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. दुसरं अतिशय महत्त्वाचं मला हे सांगायचंय की उद्धव ठाकरे, तुम्ही तुमच्या राजकारणापुरतं बोला ना, तुम्ही तुमच्या मुद्द्यापुरतं बोला ना. माननीय मंत्र्यांची, शालेय मंत्र्यांची, शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही 5वी शिक्षण काढताय, याच्यामध्ये मला समजते तुमचा किती अभ्यास आहे. अरे उद्धव ठाकरे आणि तुम्ही किती एकत्र येऊन पटकलात, किती कुठूनही मोर्चे काढतो म्हणालात, तर ते मोर्चा निघणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. समजून घ्या, कायदा महत्वाचा असतो.
सांगताय तुम्ही म्हातारे निघणार बाबा नाही कायदा, मोर्चा? म्हातारे बाबा मोर्चा कायदा 100% महत्वाचा निघणार. असतो. हिम्मत असेल म्हातारे तर बाबा आडवा कायदा येऊन महत्वाचा दाखवा. असतो. हा? साठी बुद्धी नाटी तुम्हाला काही कळतं चालत का? नसते. किती शिक्षण कायदा झालंय? महत्वाचा हा? आहे, न्यायालयामध्ये शिक्षण कायदा झालं महत्वाचा आहे तुमचं? आणि नुसतं काळा पण घालून कायद्यानुसार होत नाही. राज जो ठाकरे, काळा चष्मा तुम्ही काढा आणि मोर्चा जरा कुठेही काळे करू अक्षर शकत वाचा. नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त कोर्टात तुम्हाला किती सिरियसली आझाद घेतात मैदानातच याची यावं माहिती लागेल. पूर्ण महाराष्ट्राला आहे. तुम्हाला नको नको ना संविधानाचा तरी बोलू अभ्यास नका नाही इकडे. बाबा. अरे म्हातारे बाबा, हिम्मत आहे तुमची तर अडवून दाखवा. म्हातारे बाबांना जरा बाजूला जयश्रीजी, मी 5 अडवून तारखेला ज्या दाखवा. वेळेला मला मोर्चा जबाबदार संदर्भातला करायचं निर्णय आहे. घेतलेला आहे त्यांच्या त्या लोकांना दिवशी जबाबदार तुम्ही आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते काय करणार आहात जयश्रीजी? कॉमेडी शो करतील कुठेतरी, लाईव्ह स्टँड अप कॉमेडी. हे बघा, जयश्रीजी. तो मोर्चा ऐकून घ्या. त्या म्हाताऱ्या बाबांना शांत बसा म्हणा, मी माझं उत्तर देते. मी निश्चित त्यांच्याबद्दल बोलत जयश्रीजी, नाही. आपण म्हातारे बाबा बोलत नाहीये, तरुण त्यांच्याबद्दल अखिल बोलत बोलतोय. नाही. मी अत्यंत कायदेशीर बोलते. हा. मी हा, अखिल मजा येते रे. काय घेणं देणं आहे? तुम्ही अत्यंत कोण आहे? मला काय गांभीर्यपूर्ण घेणं देणं आहे? विषयाचा मला विनोद तुमच्याशी करून काय ठेवला. घेणं देणं आहे? तुम्हाला काय घेणं देणं आहे? एंटरटेनमेंट आहे, घ्या. मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.